रुक्मिणीज, तुम्हा सर्वांचं हाऊस ऑफ रुक्मिणीमध्ये वेलकम आहे. तर मग आज आपण बघूया आमचं जस्ट जे न्यूली पेज लॉन्च झालं आहे इन्स्टावरती, हाऊस ऑफ रुक्मिणी म्हणून. त्याचं थोडंफार सर्वांना माहिती असावी म्हणून आम्ही एक छोटंसं स्टॉल एक्झिबिशन असं आमच्या सोसायटीमध्ये अरेंज केलं होतं. आणि त्याच्यामध्ये आम्ही जेवढंही आमच्याकडे कलेक्शन होतं, जसं की सिंगल पीसमध्ये असो, सेटमध्ये असो, हे सगळं कलेक्शन आम्ही एक्झिबिशनमध्ये लावलेलं होतं. आणि त्याच एक्झिबिशनमध्ये आम्हाला छानसा असा रिस्पॉन्स मिळाला, कारण मला असं वाटलं नव्हतं की लगेचच आपल्याला एवढा छान रिस्पॉन्स मिळेल. पण सर्वांना माझं कलेक्शन फार आवडलं होतं आणि त्यांनी त्याच्यामध्ये पीसेस पण चेक केले, वेगवेगळे कलर्स बघितले, त्यांना ऑप्शन्सही हवे होते. तर आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल राहतात. आणि त्याच्यामध्ये त्यांना फॅब्रिक कपड्यांचं फार आवडलं. त्यांनी जेव्हा ओपन करून बघितली पूर्णपणे साडी, तर त्यामध्ये त्यांना फॅब्रिक खूप छान वाटलं. ते म्हणले की यामध्ये आम्हाला वेगवेगळे कलर ऑप्शन्स अवेलेबल होतील का, आम्ही जसं ऑर्डर दिलं तसं मिळतील का. तर हो, तुम्ही ज्याही प्रकारे ऑर्डर दिलेत ते सगळे कलर तुम्हाला अवेलेबल होतील. बट आपल्याला काही दिवस आधीच अगोदर ऑर्डर द्यावे लागतात. हळूहळू बघता बघता एवढी गर्दी वाढली की माझ्या एकटीकडनं ते सांभाळताही येईना. आणि सर्वांनाही इतकं कलेक्शन आवडलं की त्याच्यामध्ये वेगवेगळे कलेक्शन होते, जसं की मल कॉटन, खादी कॉटन, एम्ब्रॉयडरी कॉटन, महेश्वरी कॉटन, देन लाईट वर्क कॉटन, असे वेगवेगळे प्रकारचे कॉटन साडीज, त्याच्यानंतर थोड्याफार डिझायनर साडीज, कुर्तीज, कॉर्ड सेट्स, असं सगळं आपल्याकडे अवेलेबल होतं. आणि त्यांना खूप आवडलं. खूप जणांनी तर ऑर्डर पण बुक केल्या, जसं की मल कॉटनमधले तर खूप आवडले. त्यानंतर जो 3 पीस ड्रेस सेट होता, थोडासा जो डिझायनर होता, तो पण सर्वांना खूप आवडला. त्यामधलेही आपले ऑर्डर बुक झाले आहेत. आणि त्याच्यावरती आपलं कसं फर्स्ट जे होतं त्याच्यावरती इयरिंग्स पण फ्री होते, त्यामुळे सर्वांना खूप जास्त आवडलं. आणि ह्या रिस्पॉन्स बघून मला